देख रहे हैं जनता की आवाज 24 घंटे। नमस्कार, मैं मीना। जनता की आवाज न्यूज 24 आवर्स में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। सिंधुदुर्ग यहाँ पर मालवन के राजकोट किले पर बांधे गए छत्रपति शिवाजी महाराज का पूर्णाकृति पुतला सोमवार को ढह गया। इस घटना के बाद आज राज्य में राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से आंदोलन किया गया। इसी के तहत कल्याण पश्चिम यहाँ पर छत्रपति शिवाजी महाराज चौक में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गट ने मूक आंदोलन किया। यहाँ पर शिवराय का भव्य स्मारक करने की मांग पूरे देश के लोग कर रहे हैं। इस समय सुभाष गायकवाड़, मनोज नायर, माया कटारिया, ब्रह्मा माळी, जयसी कटारिया, शरद गौड़ी, अर्जुन नायर सहित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। बघा, आपल्या सर्वांना माहित आहे, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर असणारा तो एक दुर्घटनाग्रस्त झाला। या घटनेचा कुठेतरी निषेध करावा म्हणून आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानुसार आम्ही आंदोलन करतो। हे आंदोलन आमचं मूक आंदोलन होतं। या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे, जे कोणी दोषी आढळतील, मग ते शिल्पकार असतील किंवा ते संबंधित विभागाचे अधिकारी असतील, त्यांनी ते प्रोटोकॉल खरंच पाळलेत का, किंवा त्या सर्व ज्या क्रायटेरिया आहेत स्टॅच्यूजसाठी उभारण्यासाठी ते सर्व त्याचं पालन झालं आहे का, याची तपासणी योग्यरित्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून व्हावी आणि जे कोणी दोषी आढळतील त्यांना कडक एक प्रकारे मोठी कारवाई त्यांच्यात करण्यात येईल। हा एक आमचा प्रमुख मागणी असणार आहे। दुसरी मागणी आमची आहे का, जे तिथं दुर्घटना झाल्यानंतर जे काही आता शिल्प झालेले आहेत ठीक आहे, पण याच्यानंतर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर पुनर्प्रस्थापित तिथला आपला अश्वरूढ पुतळ्याचं व्हावं।